आज 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 असल्या वातावरणामुळे बराच वेळा आपला मूड राहत नाही व्यवस्थित. नाही आपल्याला सवय आहे ना फॅमिली राहायची, एकत्र राहायची. मी बरेच दिवस व्लॉगच नाही केलाच नाही हातात. मी इच्छाच नाही झाली का माहिती. आता ज्या नवीन आया झाल्यात त्यांना हे अनुभव येत असेल. कधी कधी अमेरिकेत एकटेपणा आहे काय, तर त्या विषयावर मला बोलायला नक्कीच आवडेल. आमच्या अनुभवावरून, माझ्या अनुभवावरून. तर मैत्री आहे, मित्र आहेत का आमचे, तर अशक्य ही शक्य करतील स्वामी. नमस्कार, कशा आहे सगळे. आजच्या ब्लॉगमध्ये संगीता तुमचं स्वागत करते. तर आज आहे रविवार, 21 तारीख. तारीख किती आहे बाळा माधव? आज तारीख किती? आज 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 17 डिसेंबरचा रविवार आहे. आज सुट्टी आहे सगळ्यांना म्हणजे बाबांना, गौरी दिदीला. त्यात थोडंसं निवांत आहे. आता आमचा नाश्ता झालाय आणि आता काय नाही. माधव आमचा जसा लवकर उठतोय नेहमीप्रमाणे, त्याला काय सुट्टीचा वगैरे फरक पडत नाही. तो उठून बसलाय 6:30लाच आणि त्याला परत झोप आले. तर मी आता माधव झोपायला जाणार आहे आणि गौरी दिदी नाश्ता करते. आज आम्ही नाश्त्याला उपमा केला होता, तो चालू आहे. माधव, आपण कुणाशी बोलतोय? कुणाशी बोलतोय? आज वातावरण असं आहे. इथलं अमेरिकेतलं वातावरण एकदम म्हणजे तिचं काय आपण हे प्रेडिक्ट करू शकत नाही रोज कसं असेल. काल छान ऊन होतं, थंडी कमी होती, वातावरण छान होतं आणि आज एकदम ढगाळ आहे. ऊनच नाही कुठं, एकदम पावसाळी वातावरण झाले आणि आज बहुतेक दुपारनंतर पाऊस पण असणार आहे. आणि असल्या वातावरणामुळेच बराच वेळा आपला मूड राहत नाही व्यवस्थित. मी बरेच दिवस व्लॉगच नाही केलाच नाही हातात. मला इच्छाच नाही झाली का माहिती. मी बरेच दिवस व्लॉगच नाही केलाच नाही हातात. मला इच्छाच नाही झाली का माहिती नाही का, कारण माधव सेट नाही आहे. त्याच्यामुळं आमचं रुटीन बसत नाही आहे. घरातली कामं आवरणं, बाळाचं आवरणं, गौरीचं स्कूल, यामध्येच आमचा सगळा वेळ जायला लागला आहे आणि त्यामुळं मला अजिबातच व्लॉग करायला मिळत नाही आहे. आणि आम्ही असं जबरदस्तीनं करत नाही, कारण व्लॉग चांगले होत नाही, आजच्या व्यवस्थित होत नाही. त्यामुळं थोडा माधव वाकून बघतो की व्लॉगिंग सुरू केलं पाहिजेत, कारण म्हणजे सबस्क्रायबर आता बहुतेक 4,500 वर गेलेत. ते वाट बघत असतात की व्लॉग कधी देईल किंवा मेसेज येत असतात व्लॉग नाही आला. म्हणून म्हटलं आपण आपले एवढे वाट बघणारे लोक आहेत तर त्यांना आपण अपडेट देत राहायला पाहिजेत. हो ना माधव, आपण कसे आहोत. तर माधव आता थोडा रुळलाय म्हटला, तो कंटाळा. आता आपण नंतर बोलू, ठीक आहे माधव. ए पिलू, या 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 तर मी मगाशी म्हणत होते की माधव रुळलाय, म्हणजे फक्त तो घरातच रुळलाय बाहेर. आणि वातावरणाची सवय झाली, वातावरणाची पण इथल्या. आणि घरात हिटर असतं त्यामुळं काय एवढी थंडी वाजत नाही. फक्त त्याला बाहेरची सवय नाही, कारण थंडीमुळे मी त्याला बाहेर नेऊ शकत नाही. फक्त मागच्या वेळी मॉलला घेऊन गेलो होतो, त्याला त्याची सवय वगैरे नाही, त्यामुळे तो जास्त रडला. आणि तिचे रुटीन बघितलं ना, झोप वगैरे असं वेळेत मिळत नाही, त्यामुळं मग त्यावेळी तो रडला होता भरपूर. त्याच्यावर आम्ही अजून परत नाही गेलोय बाहेर. फक्त चांगल्या वेदरची वाट बघतोय बाहेर पडायला. तर ते इथं शक्य नाही अजून मार्चपर्यंत तरी, कारण भरपूर थंडी आहे. यातून पुढं बहुतेक आता बर्फ पण पडायला सुरुवात होईल. जानेवारीनंतर बर्फ पडू शकतो. तर पडणार आहे. गौरीला पाडायचंच आहे, तिला बर्फात खेळायचं आहे त्यामुळं. तर माधव आत्ता झोपला. 11:30 वाजले बहुतेक. अजून जेवण करायचं आहे. गौरीच्या बाबा बाहेर गेलेत आणि कधी कधी वाटतं की
कधी एक एक दिवस असं होतं की वाटतं आता झाले आपलं रुटीन बसलंय, माधव वेळेत झोपतोय आपलं, आणि दुसऱ्याच दिवशी मग माधव परत धक्का देतोय, सगळंच रुटीन बिघडून जाते. कधी कधी तो रात्रीचं छान झोपतो, कधी कधी झोपतच नाही, तासाला उठतो किंवा अर्ध्या तासाला उठतो, असं करतो. त्यामुळं माझी मग झोप होत नाही, त्यामुळे डार्क सर्कल वाढायला लागलेत. आणि म्हणावं तसं पहिल्यासारखी म्हणजे स्किनची काळजी घेता येत नाही मला, चेहऱ्याची वगैरे, म्हणजे त्याचं काही मला वाईट वाटते असं काही नाही. पण बाळामधून ज्या वेळी वेळ मिळेल, आता झोपलाय थोडासा म्हणून म्हटलं, चेहरा थंडीमुळं हे झालाय, ड्राय झालाय, स्किन अशी फुटल्यासारखी झाली इथं सगळं, आणि काळ्या डाग पण, सर्कल पण वाढलेत. मग बाळ झोपेल त्यावेळी मग मी थोडंसं स्वतःला वेळ देते. अजून जेवण करायचं आहे, बघूया गौरीचे बाबा येतील तोपर्यंत आवरेल माझं. आणि तर हे सगळ्यात आता ज्या नवीन आया झाल्यात त्यांना हे अनुभव येत असेल. कधी कधी असा होतो की एक एक दिवस किंवा 2-2 दिवस विंचरायला सुद्धा मिळत नाही व्यवस्थित. आता असेच केस गुंडाळायचे, फक्त चेहरा धुवायचा. विषयावर बोलायचं होतं ते म्हणजे मला एक कॉमेंट आले माझ्या चॅनलच्या व्ह्यूअरने, मला तर नाव लक्षात नाही, मी नाव ते वाचून परत सांगेन, की अमेरिकेत एकटेपणा आहे काय, तर त्या विषयावर मला बोलायला नक्कीच आवडेल, आमच्या अनुभवावरून, माझ्या अनुभवावरून. तर माधव खातो काय बघायसाठी पपई आणली होती, त्याला नाही आवडली बहुतेक, एवढी गोड नाही, इंडियासारखी गोड नाही इथली पपई. आणि आम्हीच खाऊन संपवणार आहे आता, आणि ठेवून जास्त काय उपयोग नाही, खाऊन संपवायला. तर मी बावच्या आणि सुशिक्षित भाषेत गवार निवडून ठेवले, त्याच्यातून घेऊन पटकन आता पृथ्वीला टिक करणार आहे. गावामधून ज्यावेळी पहिल्यांदा मी पुण्याला गेले लग्नानंतर, आणि भाजीवाल्याकडे जाऊन असं थोडं लाजल्यासारखं पण वाटायचं, कारण आपल्या सगळ्या भाषांची नावं बऱ्याचपैकी अशी गावठी नावं आहेत मला माहिती, म्हणजे आम्ही गावाकडे वापरतो. तिथे जाऊन मग बावची म्हणायला कसं वाटायचं, मग बावची म्हटले की ते करायची, मग हे द्या म्हणायचं, मग तो गवार म्हणायचा. असं अजून पावट्या पण ना आम्ही वरणा म्हणतो, गावाकडे वरण्याची शेंगा किंवा वरण्याचे दाणे, तर तिकडे पावटा म्हणतात, ते पण मला तिथे जाऊन कळालं. आणि गौरला सुट्टी आहे, तर इतर वेळेस असे रोज केस धुता येत नाहीत, म्हणजे व्यवस्थित तेल वगैरे लावून. तर आज तिला तेल लावून थोडा वेळ नंतर त्याचे छान केस धुवून काढेल. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही ज्यावेळी शॉपिंगला गेलो होतो, कारमधला व्हिडिओ होता. तर आपला व्हिडिओ बघून ना मला माझ्या सबस्क्रायबरने विचारले, सुजाता चिटणीस म्हणून आहेत, त्यांनी विचारले की गौरी कार सीट वापरत नाही का. तर आधी एक गौरीची कार सीट होती, कार सीटचे वापरायचे पण काही नियम आहेत, जसे की ठराविक वजनापर्यंत ती मोठी कार सीट जी गौरीची होती आधीची ती वापरायची असते, आणि त्याच्यानंतर जर त्या वजनानंतर मग बूस्टर सीट म्हणून असते, खाली फक्त असं चौकोनी सीट असते, त्याला फक्त सीट बेल्ट लावायचा असतो, तेवढीच असते, ती मोठी नसते. बूस्टर सीट म्हणतात त्याला, मी कधीतरी दाखवेन तुम्हाला तो व्हिडिओमध्ये गौरीची सीट कशी आहे आता ती, तर ती वापरते. तर तुमच्या या काळजीबद्दल, कन्सर्नबद्दल थँक्यू. इथं अमेरिकेत अजिबात चालत नाही की लहान मुलांनी विदाऊट सीट किंवा सीट बेल्ट शिवाय बसण्याशिवाय, त्यामुळे ते लावावंच लागतं. आता फक्त
तर संध्याकाळ झाली, आम्ही आता चहा घेतला आणि मी म्हटलं होतं की गौरीचे बाबा आले की त्या विषयावर बोलूया. त्या म्हणजे मला एका व्ह्युअरनी प्रश्न विचारला होता. त्यांचं नाव काय आहे मी हे करून ठेवले, HP बहुतेक असंच काहीतरी नाव असावं, 1812 असं काहीतरी त्यांचं नाव आहे. तर त्या व्ह्युअरचं नाव आहे HP 1812. तर त्यांनी प्रश्न विचारला होता की अमेरिकेत एकटेपणा आहे काय, तुम्हाला करमतं काय आणि तुमचे तिथं मित्र आहेत काय. तर एकटेपणा म्हणाल तर पहिल्यांदा ज्यावेळी आम्ही आलो त्यावेळी असं वाटलं की आम्ही इकडे कशाला आलो, कुठून आम्हाला असं डोक्यात आलं की इथं आलो. कारण आपलं भारतातलं वातावरण कसं असतं की आपलं रोज माणसं दिसतात, भेटतात, बोलतात, आम्ही बाहेर पाहिजे तेवढा बाहेर जाऊ शकतो, काही पण खाऊ शकतो, आपल्या फॅमिलीला कधी पण भेटू शकतो. आणि काय प्रत्येक महिन्याला एक सण असतो, परत काहीतरी कार्यक्रम असतात, त्यानिमित्तानं भेटतो, त्यामुळे माणसं भेटतात. तसं इथं होत नाही. तिथलं आपली संस्कृती वेगळी, इथली सगळं वेगळं. आणि मेन म्हणजे इथं माणसंच कमी, म्हणजे इंडियन आपल्याला जास्त भेटत नाहीत आणि भेटले तरी मग ते वेगवेगळ्या राज्यातले आहेत. त्यामुळे त्यांचे सण वेगळे, आमचे सण असं वेगळे होऊन जातं आणि मग एवढं भेटणं होत नाही. त्यामुळं आलो त्यावेळी एकदम एकटं वाटलं होतं की आपण एकदमच एकटे पडलो असं वाटायला लागतं. त्यातल्या त्यात हे यांचं ऑफिस असतं, त्यांना थोडा वेळ जायचा. पण जेव्हा लेडीज आहेत घरी असतात त्यांना एवढा वेळ जात नाही, त्यांना कोणच नसतं त्यावेळी. म्हणजे फक्त फॅमिली सोडली तर इतर ओळखी व्हायला मग तशा वेळ लागतात. पण ह्यावेळी दुसऱ्यांदा आम्ही परत आले तर एवढं काही वाटलं नाही, कारण त्या वातावरणाची मला सवय झाली होती. आणि माधव आहे आता, त्यामुळे जास्त वेळ मला त्याच्यात जातो, त्यामुळे एवढं काही ह्यावेळी वाटलं नाही. आणि गौरीचे बाबा आम्ही गेलो त्यावेळी 8 महिने ना, 7-8 महिने तरी एकटेच होते ते. तर तुम्हाला काय वाटलं, म्हणजे तुम्हाला काय वाटते अमेरिकेत एकटेपणा आहे काय? हा आहे, तर एकटेपणा नक्की आहे. म्हणजे पण मला वाटतं लोकांनी तो चूज केलाय. म्हणजे इथल्या लोकांची राहणीमानच तसं आहे ग, त्यांना एकटं राहणं आवडतं किंवा फॅमिली त्यांच्या न्यूक्लिअरच आहेत. त्यांची मुलं मोठी झाली की त्यांना वाटतं की मुलांनी इंडिपेंडेंट व्हावं, बाहेर पडून स्वतः बघावं आणि मग आमचं आम्ही लाईफ जगायला बरोबर, आपलं लाईफ जगावं. पण ते सांगतो मी, हे अमेरिका लोक झालं. जर तू चायनीज फॅमिली बघशील किंवा एशियन फॅमिली बघशील तर ती लोक अजून पण इकडे आले तरी भरपूर मोठ्या फॅमिली असतात त्यांच्या. जर तू कॉस्को मध्ये गेलीस तुला कळतं बघ, एकदम ढिगाण येतात, एकत्र येतात आणि एकत्रच राहतात ते. तर अवलंबून आहे ते तुम्ही कोणाशी बोलताना कसं राहताय. आपल्याला सुरुवातीला ओळख पण नसते, त्यामुळे वाटतं. आपण स्पेशली जर तुला लक्षात असेल, आपण हिवाळ्यात आलो होतो. हिवाळ्यात आलो त्यामुळे लोक भेटत नव्हते. तेच जर तुम्ही उन्हाळ्यात आला असता, पटकन ओळखी झाल्या असत्या, एवढं वाटलं नसतं, मग हिवाळा गेला असता. तर ते कुठल्या वेळी त्याच्यावर पण डिपेंड आहे. पण इन जनरल आहे नक्की आहे इकडं एकटेपणा. लोक एकटे राहायला पसंत करतात आणि ते राहतात, त्यांनी स्वतः चूज केलेलं आहे पाहिजे. आणि बरीच आपले इंडियन पण असे आहेत की त्यांना फॅमिलीचा एवढा काय फरक पडत नाही. म्हणजे त्यांना ते आवडतं, एकटं राहायला आवडतं, एन्जॉय करायला आवडतं. पण आमच्यासारखी काही असतात त्यांना फॅमिली पाहिजे असते किंवा नाही, आपल्याला सवय आहे ना फॅमिली राहायची, एकत्र राहायची. किंवा पुण्यात पण आम्ही बहुतेक 5-6 महिन्याला का असं भेटायला जायचो, किंवा मग गावाकडून आमच्याकडे कोणतरी यायची आणि आजूबाजूची सगळी आपली बोलणारी असायची, त्यामुळे एवढं काय वाटायचं नाही. ऑफिसवाले म्हणजे माझे भरपूर गँग आहेत, बऱ्यापैकी बाकीच्या पण ओळखी झाल्या तुला. ओळखी झाल्यात, पण वातावरणामुळं असं रोजचं भेटणं होत नाही. कधीतरी 15 दिवसातून एकदा भेटणं होतं, नाहीतर मग नाहीच. एकदा तर असं होतं की सरळ ह्या समरमध्ये भेटले की पुढच्या समरमध्ये, अशा बऱ्याच जर असं झालंय. आणि इथं मित्र आहेत का आमचे, तर यांचे आहेत, ऑफिसच्या भरपूर आहेत. माझं असं मैत्रीण अशी कोण अजून पक्की झाली नाही. काय होतं की एका समरमध्ये चांगल्या ओळखी होतात, तोपर्यंत मग हिवाळा येतो, तोपर्यंत ते शिफ्ट होतात, इंडियाला जातात किंवा मग दुसऱ्या सिटीमध्ये जातात. म्हणजे ती मैत्री होत आलेली असते, तोपर्यंत ते परत राहून जातं सगळं. त्यामुळे माझे असं कोण मैत्रीण असं कोण नाही आहे, फक्त आम्हीच आहोत एकमेकाला. आणि अमेरिकेत म्हटलं तर कुटुंबच सगळं असतं, मित्र मैत्रीण, आई बाबा आणि कोण बहीण भाऊ, सगळे आम्हीच आहोत एकमेकाला. त्यामुळं इथं शक्य नाही असं खास मैत्रीण वगैरे होणं. फ्रेंड म्हणजे फॅमिली. तर यांचे आता ऑफिसचे हळूहळू इथं यायला लागलेत, त्यामुळं म्हणजे तसा त्यांचा आधार आहे आम्हाला, फॅमिली सारखा. बरोबर. मी सबस्क्रायबरचे किंवा ते आमचे व्ह्युअर त्यांचे मुद्दाम नावं घेते, कारण तुम्हाला असं वाटायला नको की आम्ही ते नोटीस करत नाही तुमचे प्रश्न किंवा वाचत नाहीये.
तर मी सगळ्या प्रश्न म्हणजे व्ह्युअर्सचे कॉमेंट वाचते, कधी कधी रिप्लाय करायला मिळतो, कधी मिळत नाही, म्हणून मी आता खास नावं घेऊन हा प्रश्नाचं उत्तर देते. तर असेच काही तुम्हाला प्रश्न असले तर कॉमेंट करा. मी असे प्रत्येक व्हिडिओ काही ना काही उत्तर देत राहीन. आणि एका कुठल्या तरी सबस्क्रायबरने, मी आता परत ते नाव विसरले, त्याने सांगितलं होते की घराची टूर द्या. तर याच्या आधी आम्ही ज्यावेळी पहिल्यांदा आलो त्यावेळी घराची टूर दिले. त्याचा व्हिडिओ तुम्ही चॅनलला जाऊन बघू शकताय, किंवा मी ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन, ती जाऊन तुम्ही बघा. आणि परत जर तुम्हाला आता तसं आम्ही आमच्या घरामध्ये त्याच्यानंतर बरेच चेंजेस झालेत, भरपूर चेंजेस झालेत. बाळ आल्यापासून इथं आल्यापासून भरपूर गोष्टी बदलल्यात. आम्ही काही नवीन गोष्टी घेतलेत आणि आधीचं जो होता तसं आता नाही आहे, बऱ्याच गोष्टी बदलल्यात. तर तुम्हाला हवं असेल तर मी परत एकदा छान एकदा सेट झालं घर, कारण अजून आमच्या घरात पसारा तसाच आहे, तसा अजून वेळ मिळत नाही आहे, थोडे दिवस जातील. घर एकदा छान सेट झालं की परत घराची होम टूर छान देईन आमच्या बाळासोबत. हा बघा खेळतो इथं. आणि हे मला तर शेडके काय त्या कंटिन्युअस हे करत असतात तुला. आमच्याशी मोजके 10-12 जण आहेत बहुतेक, ज्यांच्या प्रत्येक व्हिडिओला आम्हाला कॉमेंट असते, चौकशी असते, विचारपूस असते, काळजीनं चौकशी केली असते. हेमलता शेडगे म्हणून आहेत, परत सुजाता चिटणीस म्हणून कोणतरी आहेत, अशा बऱ्याच जणी आहेत. तर तुमच्या सगळ्यांचे आभार. तर आत्ता आमच्या दोन्ही बाळांच्या आंघोळीची वेळ झाली, संध्याकाळ झाली. तर माधवला आंघोळ घालायची आहे. गौरीचं उद्यापासून स्कूल आहे, तर तिला आम्ही रोज संध्याकाळी आंघोळ घालतो, सकाळी वेळ मिळत नाही म्हणून बाळातून. तर आम्ही आता व्लॉग इथंच थांबवतोय. पुन्हा भेटू अशाच एका नवीन छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत छान खात राहा, खुश राहा, एकमेकांची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय माधव, बाय गौरी, बाय 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 बाय.